राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि दिलासा देणारी बातमी सुद्धा आलेली आहे। बघा ग्राहकांना, आज सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। इतिहासामधील सर्वात मोठी विक्रमी घसरण आज सोन्याच्या भावामध्ये झालेली आहे। म्हणजेच रॉकेटच्या स्पीडने वाढलेलं सोनं आज रॉकेटच्या स्पीडने घसरलेलं आहे। तर या घसरणीमुळे आज सकाळपासून भरपूर ग्राहकांनी सोनं खरेदी करायचा सपाटा सुद्धा सुरू केलेला आहे। बघा ग्राहकांना, सोन्याने रॉकेटचा स्पीड धारण केलेला होता, परंतु रॉकेटचं स्पीड करणारं धारण सोनं आज या स्पीडने सुद्धा घसरलेलं आहे। एकंदरीत सोन्याच्या बाजारामध्ये आज सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये उलथापालथ सुद्धा झालेली आहे। गेल्या 100 वर्षांमध्ये एवढी मोठी घसरण कधीच पाहायला मिळालेली नसेल। त्याच्यापेक्षा सर्वात जास्त मोठी घसरण आज पाहायला सुद्धा मिळालेली आहे। परंतु ग्राहकांना, ज्या ग्राहकांकडे जुनं सोनं आहे, ज्यांचं पारंपरिक सोनं होतं, ज्यांनी मागच्या 2 दिवसांपूर्वी सोनं खरेदी करून ठेवलेलं आहे, तर ते ग्राहक आज डोक्याला हात सुद्धा लावून बसलेले आहेत। बघा, ज्या ग्राहकांनी मागच्या 2 दिवसांपूर्वी सोनं खरेदी करून ठेवलेलं असेल किंवा ज्यांच्याकडे अगोदरपासून सोनं असेल, तर ते ग्राहक आज सकाळपासून डोक्याला हात लावून बसलेले आहेत। त्यांच्या डोळ्यांमध्ये या ठिकाणी अश्रूंच्या धारा पाहायला सुद्धा मिळत आहेत। परंतु ज्या ग्राहकांना आज किंवा उद्या सोनं खरेदी करायचं आहे, ते ग्राहक आजपासून आनंदाने नाचू सुद्धा लागलेले आहेत, कारण सोन्याच्या इतिहासामधील सर्वात मोठी विक्रमी घसरण आज पाहायला सुद्धा मिळालेली आहे। बघा ग्राहकांना, जर तुमच्याकडे जुनं सोनं असेल, पारंपरिक सोनं असेल किंवा तुम्ही मागच्या 2 ते 3 दिवसांपूर्वी सोनं खरेदी करून ठेवलेलं असेल, तर तुम्ही आज 100% डोक्याला हात लावून बसणार आहे। तुम्ही सुद्धा विचार करत बसणार आहे। परंतु ज्या ग्राहकांनी अजून सोनं खरेदी केलेलं नसेल, ज्यांच्याकडे सोनं नसेल आणि त्या ग्राहकांना जर आज किंवा उद्या सोनं खरेदी करायचं असेल, तर त्या ग्राहकांमध्ये आज 100% उत्साहाचं वातावरण सुद्धा निर्माण होणार आहे, आज पाहायला सुद्धा मिळणार आहे। बघा, त्यामुळे ज्या ग्राहकांना आज किंवा उद्या सोनं खरेदी करायचं असेल, त्यांच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे। परंतु ज्यांनी अगोदरपासून खरेदी करून ठेवलेलं असेल, त्यांच्यासाठी सर्वात मोठी बॅड न्यूज सुद्धा आलेली आहे। म्हणजेच ग्राहकांनो, एकंदरीत या ठिकाणी सोनं खरेदी करायचा सर्वात मोठा महत्त्वाचा मुहूर्त या ठिकाणी ठरलेला असतो। त्याचप्रमाणे सोन्याच्या भावामध्ये या ठिकाणी सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। त्यामुळे ज्यांना सोनं खरेदी करायचं असेल, त्यांच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे। त्यामुळे ग्राहकांना, जर तुम्ही सोनं मोडायचा विचार करत असाल किंवा घ्यायचा विचार करत असाल, तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहायचा आहे। त्यानंतर सोनं खरेदी करायला सुरुवात सुद्धा करायची आहे, कारण पुढच्या 2 दिवसांचा अंदाज या ठिकाणी सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी वर्तवलेला आहे। म्हणजे जे वर्षानुवर्ष सोन्याचा अभ्यास करणारे अभ्यासक असतात, विश्लेषक असतात, त्यांच्या माध्यमातून पुढच्या 2 दिवसांमध्ये सोन्याचा भाव किती असेल, पुढच्या 2 दिवसांमध्ये किती हजार रुपयांची घसरण होऊ शकते, याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। ते अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर सोने खरेदी किंवा विक्री करायचा विचार करत असाल, तर त्या अगोदर हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुमच्या हजारो रुपयांची बचत या व्हिडिओच्या माध्यमातून होऊ शकते। तर बघा ग्राहकांना, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की असा कोणता निर्णय घेतलेला आहे की त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। बघा ग्राहकांना, तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडलेला असेल की असा कोणता निर्णय घेतलेला आहे की ज्यामुळे या ठिकाणी वाढत असलेलं सोनं या ठिकाणी घसरायला सुरुवात झालेली आहे। तर तो निर्णय सुद्धा बघून घेऊयात। बघा ग्राहकांना, मागच्या 2 दिवसांपासून टीव्हीवरती जोरदार बातम्या सुरू आहेत, मोबाईलवरती जोरदार बातम्या सुरू आहेत, रोज पेपरला सुद्धा बातम्या येत आहेत। बघा, असं काय घडलेलं आहे की ज्यामुळे टीव्ही पर्यंत सोन्याची बातमी आलेली आहे, असं काय घडलेलं आहे की मोबाईलवरती रोजची रोज सोन्याच्या बातम्या येत आहेत, असं काय घडलेलं आहे की रोजची रोज सकाळी पेपरला सुद्धा बातम्या येत आहेत। बघा ग्राहकांना, या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा आहे की राज्यामध्ये आणि देशामध्ये अशा कोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत की ज्यामुळे सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी विक्रमी उलथापालथ होईल, सोन्याच्या बाजारामध्ये सोन्याची विक्रमी घसरण होईल, अशी कोणती घटना घडलेली आहे ती घटना सुद्धा सांगणार आहे। बघा ग्राहकांना, आता सर्वसामान्यांना सोने खरेदी करणं परवडणार आहे। लाखाचा टप्पा पूर्ण केलेलं सोनं या ठिकाणी रॉकेटच्या पेडने घसरायला सुरुवात सुद्धा करणार आहे। बघा, एकंदरीत ग्राहकांना, आज सकाळपासून सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी उलथापालथ झालेली आहे। रॉकेटच्या स्पीडने वाढलेलं सोनं या ठिकाणी रॉकेटच्या स्पीडने दिशा बदलून या ठिकाणी घसरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा ग्राहकांना, कालच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये कॅबिनेटची बैठक पार पडली आणि
आणि याच बैठकीमधून हा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा, इतक्या वेळापासून तुम्ही जो विचार करत होतात तर तो विचार या ठिकाणी संपलेला आहे, कारण या ठिकाणी जो निर्णय घेण्यात आलेला आहे, या ठिकाणी जी घटना घडलेली आहे ती घटना सुद्धा उघडकीस आलेली आहे। बघा, ही घटना म्हणजे आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये बैठक पार पडली आणि याच बैठकीमधून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच या ठिकाणी सर्व ग्राहकांना या ठिकाणी दिलासा देणारा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। बघा, या निर्णयामुळे आपल्या राज्यातील आणि आपल्या भारत देशामधील सर्वसामान्य नागरिकांना आता सोने खरेदी करता येणार आहे। बघा, सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, त्यामुळे श्रीमंत नागरिक, श्रीमंत या ठिकाणी परिवार जे असतात तर ते मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी करत होतं, त्यांना सोने खरेदी करणं परवडत होतं। परंतु आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे, त्यामुळे आतापासून सर्वसामान्यांची इच्छा पूर्ण होणार आहे, सर्वसामान्यांना सुद्धा सोनं खरेदी करता येणार आहे। बघा, आता तो काय निर्णय घेण्यात आलेला आहे, एकंदरीत 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचे भाव किती हजार रुपयापर्यंत येतील, या निर्णयाचा फायदा ग्राहकांना कशा पद्धतीने होणार आहे त्याची माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा, ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून असा कोणता निर्णय घेतलेला आहे की ज्यामुळे 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव या ठिकाणी घसरणार आहे, म्हणजेच एक तोळ सोने या ठिकाणी कमी पैशांमध्ये मिळणार आहे। तर तो निर्णय कोणता आहे तो सुद्धा आपण बघून घ्या। त्यासोबतच ग्राहकांना सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण या ठिकाणी तुम्ही सुद्धा आता पाहिलेली आहे। परंतु ज्यावेळेस सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, सोन्यामध्ये विक्रमी वाढ होत चाललेली होती, तर ते तुम्ही आम्ही सुद्धा पाहिलेली आहे। परंतु या सोन्यामध्ये कशामुळे आजपासून घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे त्याची माहिती सुद्धा लगेच देतो। तर बघा, ग्राहकांना आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, त्यासोबतच वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आणि सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी या ठिकाणी वर्तवलेल्या अंदाजानुसार सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। बघा, ग्राहकांना जे सोन्याचा वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात तर अशा अभ्यासकांनी आणि विश्लेषकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण होणार आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। म्हणजेच ग्राहकांना कधी पाऊस पडेल याचा अंदाज पंजाब डक साहेब देत असतात, त्याचप्रमाणे बाजारामध्ये जर एखादा भाजीपाला जास्त आला तर या ठिकाणी व्यापारी सुद्धा सांगत असतात की या वस्तूंची किंमत आज या ठिकाणी घसरणार आहे। त्याचप्रमाणे कधी सोन्याचे भाव वाढतील, कधी सोन्यामध्ये घसरण होईल याचा अंदाज सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अभ्यासक आणि वर्षानुवर्ष सोन्यावरती विश्लेषण करणारे विश्लेषक सुद्धा देतच असतात। त्यासोबत ग्राहकांना या ठिकाणी सोन्याचे भाव कशामुळे वाढत असतात आणि सोन्याचे भाव कशामुळे घसरत असतात हे सुद्धा आपण लगेच बघणार आहोत। आणि त्यासोबतच ग्राहकांना तुमची फसवणूक होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना तुम्हाला सुद्धा सांगणार आहे, कारण ग्राहकांना आपल्याला 24 कॅरेटचं सोनं घ्यायचं असतं तर आपल्याला 24 कॅरेटचं सोनं मिळालं पाहिजे, 22 कॅरेटचं सोनं घ्यायचं असेल तर आपल्याला 22 कॅरेटचं सोनं मिळालं पाहिजे। बघा, अशा पद्धतीने तुम्हाला जे पण कॅरेटचं सोनं घ्यायचं असेल तर ते कॅरेटचं सोनं तुम्हाला सुद्धा मिळालं पाहिजे। बघा, ग्राहकांना मागच्या काही दिवसांपूर्वी एक घटना निदर्शनास आलेली आहे, ती घटना म्हणजे या ठिकाणी समजा हे सराफांचं दुकान आहे आणि या ठिकाणी भरपूर ग्राहक सोनं खरेदी करायला गेले होते आणि त्या सराफांनी त्यांना सांगितलं की हे 24 कॅरेटचं सोनं आहे आणि या ग्राहकांनी सुद्धा 24 कॅरेटचं सोनं समजून या ठिकाणी 18 कॅरेटचं सोनं खरेदी केलेलं होतं। परंतु ग्राहकांना हे सोनं किती कॅरेटचं आहे याचा अजून नॉलेज नसल्यामुळे या ठिकाणी त्यांची फसवणूक सुद्धा झालेली होती। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला 24 कॅरेटचं घ्यायचं असेल, 22 कॅरेटचं सोनं, 18, 14 कॅरेटचं सोनं घ्यायचं असेल तर तुम्हाला तेच सोनं कशा पद्धतीने घ्यायचं आहे, तुम्ही ते कशा पद्धतीने ओळखायचं आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे, जेणेकरून तुमचे कसल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही। त्यासोबत ग्राहकांना सोन्याचे भाव वाढण्याचे कारण आणि घसरण्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, कारण मागच्या एका महिन्यामध्ये 30,000 रुपयांची वाढ झालेली होती आणि या महिन्यामध्ये अजून किती हजार रुपयांची घसरण होणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत। बघा, ग्राहकांना जर तुम्ही 1 मिनिट हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला सुद्धा समजणार आहे की पुढच्या 2 दिवसांमध्ये किती हजार रुपयांची घसरण होऊ शकते। तुम्हाला सुद्धा 2 दिवसानंतर किती हजार रुपयांना 24 कॅरेटचा 1 तोळा सोना मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा समजणार आहे। परंतु सोन्याचे भाव कशामुळे वाढत असतात, कशामुळे घसरत असतात याची माहिती सुद्धा लगेच सांगतो। तर बघा, ग्राहकांना आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
मोदी साहेब हे धडाकेबाज निर्णय घेत असतात आणि या निर्णयांचा फायदा सामान्य नागरिकांना 100% होत असतो। बघा नागरिकांना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की ज्या वेळेसपासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि आपल्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे, तर हे सरकार आल्यामुळे आपल्या भारत देशामध्ये मोठमोठ्या गोष्टी घडलेल्या आहेत। तर बघा ग्राहकांनो, ज्या वेळेसपासून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झालेले आहेत त्यावेळेसपासून त्यांनी धडाकेबाज निर्णय घेतलेले आहेत। बघा आता उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर बघा राम मंदिराचा प्रश्न 700 वर्षांपूर्वीचा जुना होता, तो प्रश्न खूप कमी वर्षामध्ये मोदी साहेबांनी सोडवलेला आहे। बघा तुम्हाला सुद्धा माहिती असेल की आपल्या राम मंदिराचा प्रश्न 700 वर्षांपासून लांबणीवरती चालेल होता, परंतु तो प्रश्न या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी खूप कमी कालावधीमध्ये सोडवलेला आहे आणि त्या ठिकाणी राम मंदिर सुद्धा बांधलेलं आहे। त्यासोबतच ग्राहकांना, आपल्या महाराष्ट्रातील आणि आपल्या भारतातील भरपूर महिलांना या ठिकाणी विविध योजनांचा लाभ देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवलेला आहे। या ठिकाणी नारी शक्तीच्या माध्यमातून भरपूर महिला अगोदर फक्त घरामध्ये चूल आणि मूल या गोष्टींमध्येच गुंतलेल्या असायच्या, परंतु आता जर बघायला गेलं तर देशाच्या कानाकोपऱ्यांमध्ये सगळीकडे तुम्हाला महिला बघायला मिळतील। तर याचं श्रेय सर्वात जास्त मोदी साहेबांना जात आहे, कारण त्यांच्या माध्यमातून सर्वात मोठे निर्णय घेण्यात आलेले होते आणि त्यांनी महिलांना जास्त प्रमाणामध्ये प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं होतं। एकंदरीत तुम्हाला सुद्धा समजलेलं असेल की या उदाहरणावरून मोदी साहेबांचा निर्णय हा सर्वसामान्यांना परवडत असतो। आता बघा मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी GST चे स्लॅब कमी केलेले होते, त्याचा फायदा सर्वसामान्यांना झालेला आहे। बघा ग्राहकांना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून जे राज्यामध्ये आणि देशामध्ये 28%, 18%, 12% आणि 5% असे जे स्लॅब होते तर ते स्लॅब कमी करण्यात आलेले आहेत। म्हणजेच 18%चा GST 12% वरती करण्यात आलेला आहे, 28% जो GST होता तर तो आता 18% वरती करण्यात आलेला आहे। एकंदरीत हे GST कमी केल्यामुळे आतापासून सर्व नागरिकांना कमी पैशांमध्ये अधिक वस्तू मिळत आहेत, म्हणजे सर्व वस्तू स्वस्त दराने मिळायला आहेत। आता या सोन्याच्या बाबतीत सुद्धा असा कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्यामुळे सोन्याचे भाव घसरतील, सर्वसामान्यांना खरेदी करता येतील, त्याची माहिती सुद्धा बघून घ्या। बघा तुम्हाला सांगायचं म्हटलं तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या एका निर्णयामुळे या ठिकाणी सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होत आहे। तर या घसरणीचा फायदा सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना आणि पुरुषांना सुद्धा होतच आहे। बघा एकंदरीत ग्राहकांना, तुम्हाला 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट हे 4 प्रकारचे कॅरेटचे सोने किती हजार रुपयांपर्यंत मिळू शकते, याच्यासाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील त्याची माहिती तुम्हाला लगेच देत आहे। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला सुद्धा लाईक करून ठेवा, जेणेकरून रोज तुम्हाला सुद्धा सोन्या चांदीचे भाव पाहायला मिळत राहतील। तर बघा ग्राहकांना, आज सकाळीच पुणे शहरामध्ये, परभणी शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये सर्व सराफांनी बाजार उघडलेले होते, या ठिकाणी दुकाने सुद्धा उघडलेले होते। आता हे बाजार उघडताच सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। म्हणजेच ग्राहकांना, आज सोन्याचे बाजार उघडता सोन्याच्या भावामध्ये विक्रमी घसरण झाली। याच्यामध्ये 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये, म्हणजेच या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये या ठिकाणी सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। आता ही घसरण किती हजार रुपयांची झालेली आहे, तुम्हाला किती हजार रुपयांना एक तोळा सोनं मिळत आहे त्याची माहिती सुद्धा सांगत आहे। बघा ग्राहकांना, 2 दिवसानंतर सोन्याचे भाव किती असतील, नरेंद्र मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय या सोन्यावरती कशा पद्धतीने लागू होईल। एकंदरीत मागच्या 4 महिन्यांपूर्वी एक अफवा पसरवलेली होती की सोन्याचा भाव 10,000 रुपये होईल, सोन्याचा भाव 20,000 रुपये होईल, सोन्याचा भाव 30,000 रुपये होईल। अशा अफवांच्या द्वारे ज्या ज्या ग्राहकांनी आपणवरती विश्वास ठेवून सोनं खरेदी केलं तर या ठिकाणी त्यांचा तोटा झाला, ज्यांनी मोडलं त्यांचा सुद्धा तोटा झालेला आहे। त्यामुळे ग्राहकांना फक्त 1 मिनिट व्हिडिओ पहा, 1 मिनिटामध्ये सर्व गोष्टी सांगत आहे। बघा ग्राहकांना, आज जर बघायला गेलं तर 24 कॅरेट सोन्याचा भाव सरासरी 1,12,000 रुपयापर्यंत आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख रुपये, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचे सोन्याचे भाव सुद्धा 1 लाखाच्या आतमध्ये आहेत। बघा एकंदरीत 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये अजून 2 दिवसांमध्ये सरासरी 3,000 रुपयांची घसरण होऊ शकते, कारण सोन्याच्या बाजारामध्ये सध्याच्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब धडाकेबाज निर्णय घेत आहेत, त्यामुळे या ठिकाणी सोन्याची आयात निर्यात याच्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट घडलेली आहे। त्यामुळे पुढच्या 2 दिवसांमध्ये कमीत कमी या ठिकाणी तुम्हाला 3,000 रुपयांची घसरण पाहायला मिळेल। जर तुम्ही आज सोनं खरेदी केलं तरी पण फायदा आहे, परंतु 3 दिवसानंतर खरेदी केलं तर तुम्हाला 3,000 रुपयांचा फायदा होऊ शकतो। जर तुम्ही या
ठिकाणी 10 तोळे 12 तोळे 20 तोळे अशा पद्धतीने खरेदी करणार असाल तर तुम्ही थोडं थांबा, त्यानंतर खरेदी करायला सुरुवात करायची आहे। बघा ग्राहकांनो, हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पज ओनली बनवलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून जी पण तुम्हाला माहिती सांगितलेली आहे ती माहिती सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून घेण्यात आलेली आहे। त्यानंतर आम्ही एडिशनल करून याच्यामध्ये काही मुद्दे तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेले आहेत। परंतु सोनं खरेदी करणं हा या ठिकाणी तुमचा जो प्रश्न असतो तर तो प्रश्न तुम्ही सर्वस्वी जबाबदार असू शकता। म्हणजेच ग्राहकांना एक गोष्ट लक्षात घ्या, जे तुमचे आर्थिक सल्लागार असतील, तुम्हाला जे आर्थिक सल्ला देणारे असतील तर त्यांच्या माध्यमातून एकदा अंदाज काढा, त्यानंतर तुम्ही सोनं खरेदी करू शकता। आम्ही हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पज ओनली बनवलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सोनं खरेदी करावे किंवा तुम्ही सोनं मोडावे अशा पद्धतीचा कोणताही दृष्टिकोन नाही। जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या रिस्कवरती खरेदी करू शकता, कारण सोन्याच्या बाजारामध्ये कधी काय होईल याचा अंदाज 100 आणि 101% कोणाला लागू शकत नसतो। तुम्ही सुद्धा पाहिलेलं असेल की पंजाब डक साहेबांचा सुद्धा काही वेळेस अंदाज चुकत असतो। त्यामुळे तुम्ही स्वतः अभ्यास करा, त्यानंतर खरेदी करायला सुरुवात करायची आहे।